जंतर मंतरवरच्या आंदोलकांवरती पॅलेट गनचा मारा करणाऱ्यांवरती एफआयआर दाखल करा अशी मागणी करत राहुल गांधी यांनी संसद मार्ग पोलीस स्टेशनवरती ठिय्या आंदोलन केलं। अखेर पोलिसांनी राहुल गांधी यांच्या मागणीपुढे झुकत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। पॅलेट गनच्या माऱ्यामध्ये जखमी झालेल्या साहिल या आंदोलकाला घेऊन राहुल गांधी 11:15च्या सुमारास संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले। एफआयआर दाखल होत नाही तोवर ठिय्या आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका त्यांनी घेतली। पॅलेट गनच्या माऱ्यामुळे साहिलचा डोळा निकामी झालाय आणि त्याच्या शरीरातही पॅलेट गनचे छर्रे आहेत असा दावा त्यांनी केलाय। त्यामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घ्यावी अशी मागणी त्यांनी केली होती। एम्स की एरी जिसमें साफ लिखा है कि इनके शरीर में 200 से ज्यादा छर्रे हैं, आंख में 3 छर्रे हैं, आंख इनकी खो गई है, उस आंख से वो नहीं देख पाएंगे और इनके दिल के पास, बिल्कुल दिल के पास छर्रे हैं जो छुए नहीं जा सकते हैं। दिल्ली पुलिस ने कहा कि हमने छर्रे नहीं चलाए, तो एक ही सवाल है, अगर आपने नहीं चलाए तो किसी ने तो ये छर्रे चलाए होंगे। हम सिर्फ ये कह रहे हैं कि एफआईआर दर्ज कीजिए। पण राहुल गांधींच्या या ठिय्या आंदोलनावरनं सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे। राहुल गांधी स्टंटबाजी करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांचा आहे। राहुल गांधी जी का आज का यह धरना न तो छात्रों के लिए है और न ही न्याय के लिए है। यह कांग्रेस पार्टी की राजनीतिक हताशा का प्रतीक है और राहुल गांधी की फुटेज खाने की भूख है। कांग्रेस पार्टी राहुल गांधी की अगुवाई में अराजकता की पार्टी बन रही है। कृपया करके न करें। बहस होगी, कानून अपना काम करेगा, लेकिन जाके राहुल गांधी एक थाने में बैठ जाएं, वो भी 1 महीना पुराने एक मामले को लेकर जिसकी जांच चल रही है, जैसा मैंने बताया, तो स्पष्ट है कि कंपटीशन की पॉलिटिक्स है। ही सगळी स्टंटबाजी आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये आपण विद्यार्थ्यांसोबत आहोत असं दाखवून मतदानाला आकृष्ट करण्यासाठी अनेक आंदोलनं त्यांनी दिल्लीमध्ये केली। आज तेच वातावरण तापलेलं असताना ते महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। पण पुढच्या 3.5 वर्षामध्ये कधीतरी एकदा पुन्हा पुण्यामध्ये यावं